समाजातील नवउद्योगांना प्रोत्साहन, प्रसिद्धी, अनुभवी उद्योजकांना मार्गदर्शन आणि उद्योगधंद्यांमधील नवनवीन संधी याविषयी रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल, इनामधामणी, सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने दिगंबर जैन उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील तसेच चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषदेमध्ये दिली। या मेळाव्यास यड्रावकर उद्योग समूहाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, प्राइड ग्रुपचे पुणे येथील अरविंद जैन आवडे, उद्योग समूहाचे आमदार राहुल आवाडे, अरियंत उद्योग समूहाचे अभिनंदन पाटील, चंदूकाका सराफ अँड सन्सचे अतुलभाई शहा सराफ, घाटगे पाटील इंटरेस्टिंगचे CMD किरण पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, पार्क लाईन सिमेंटचे चेअरमन शीतल जोशी बेळगाव येथील जीन बकुल कोर्स उद्योगपती गोपाल शनिगोंडा, गणेश बेकरीचे अण्णासाहेब ताकवते आणि तसेच दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने युवा उद्योजक शीतल थोटे यांनी एक ॲप्लिकेशन या दिवशी लॉन्च करण्याचं ठरवलं। या ॲप्लिकेशनद्वारे युवा उद्योजकांना मार्गदर्शन, माहिती व सहकार्य या उद्देशाने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे, अशी माहिती युवा उद्योजक शीतल तोटे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली। या प्रसंगी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, युवा उद्योजक शीतल तोटे, व्हाईस चेअरमन दत्ता डोरले, डॉक्टर अजित पाटील, संजय शेटे, अरविंद मजलेकर व मोठ्या संख्येने अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। सभा ही 125 वर्षाची संस्था आहे आणि 3 तारीख आज वर्धापन दिन म्हणून साजरा करतोय आणि 7 तारखेला वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणखीन हा बिझनेस ॲपच्या लॉन्चिंगच्या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। दक्षिण भारत जैन सभा ही आता खूप बदलते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण नवीन जे प्रयोग असतात ते गरजेचे आहेत, ऑनलाईन गोष्टी गरजेच्या आहेत, त्या सर्वच गोष्टी आम्ही या दक्षिण भारत जैन सभेमध्ये स्वीकारत आहोत आणि त्या पद्धतीनं दक्षिण भारत जैन सभा करत आहे। आता ही बिझनेस ॲपच्या दृष्टिकोनातून सगळ्याच उद्योजकांना एकत्र आणत आहोत। त्याच पद्धतीनं आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या वेगवेगळ्या शिबिरा घेऊन आम्ही एकत्र करतो आहे आणि जैन समाजाला एकत्र करण्याचं ह्या निमित्तानं ठरवलं आहे। तसंच दक्षिण भारत जैन सभेची सभासद संख्यासुद्धा वाढवून हा जो पश्चिम महाराष्ट्रात आपला दक्षिण भारत जैन समाज आहे तो नुसतं पश्चिम महाराष्ट्र एवढंच न धरता आणि कर्नाटक एवढंच न धरता सगळ्या देशभर हा समाज एकत्र करण्याचं दक्षिण भारत जैन सभेने ठरवलं आहे आणि ह्या ॲपच्या लॉन्चिंगच्या संदर्भात आपल्याला सांगितलं आता अध्यक्षांनी, तसंच आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि सर्व समाजाने उपस्थित राहावं या निमित्ताने मी आवाहन करतो। हा कार्यक्रम कुठं होणार आहे आणि ऐश्वर्या गार्डनला होणार आहे 7 तारखेला सकाळी 10 वाजता। प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? त्यावेळेला प्रमुख पाहुणे आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर, अरविंद जैन, राहुल आवाडे, अभिनंदन पाटील, अतुल शहा, किरण पाटील, रवींद्र माणगावे, अण्णासाहेब ताकवते, शीतल जोशी आणि दीपक दडोते हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले। हे ॲप चालू करायचं पहिल्यांदा माझ्या ज्याला कल्पना माझ्या डोक्यात आली, तर बऱ्याचशा अशा संस्था आहेत की त्या म्हणजे त्या प्रायव्हेट संस्था आहेत की त्या असे उद्योजकांना वगैरे एकत्र सगळीकडं म्हणजे एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणतात। माझ्या डोक्यात असं आलं की आपल्या समाजातील लोकांकरता एक आपण प्लॅटफॉर्म तयार करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकरी असू दे, तो किराणा माल दुकानदार असू दे किंवा कुठलाही तो छोटा व्यापारी आहे किंवा छोटे उद्योजक आहेत त्यांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यांना एक मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून हे ॲपचं मला माझ्या डोक्यात आलं की आपण ॲप करावं। मग त्या पद्धतीने आम्ही पुढं हळूहळू वाटचाल केली। आता त्यात आपण आर्थिक परत ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे आपण हे सगळे आता या माध्यमातून आपण हळूहळू सुरू करतो। जे छोट्या गावात व्यापारी आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा होईल, त्याच्यातला बिझनेस त्यांना आणखीन वाढू शकेल की बरेचसे आमचे लोक आहेत मोठे उद्योजक आहेत त्यांच्या फ्रँचायझी मिळू शकतील, त्यांना छोटे व्यवसाय चालू करता येतील, हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे। ह्या ॲपमुळं किती व्यावसायिकांना ह्याचा फायदा होईल? ह्या ॲपमुळं आता तसं काउंट बघायला गेलं तर अनकाउंटेबल की लोक रजिस्ट्रेशन होतील, त्याला दैनंदिन दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काय लागते ते सगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स यात असणार आहेत। अगदी डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्चर्स म्हणा किंवा वित्तीय संस्था म्हणा, बँक्स आहेत, आमच्या पतसंस्था आहेत,
परत जे काही आपल्याला छोटे मोठे हे लागतात ते, आणि इंडस्ट्री करता पण रॉ मटेरियल्स वगैरे लागतात, हे सुद्धा त्यातनं हे होऊ शकतं. हे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण कुठं ऑफिसेस आत्ता काढले? ऑफिसची काय आवश्यकता नाही आहे. तुम्ही तुमच्या iOS मोबाईल असू दे, अँड्रॉइड असू दे, त्या दोन्हीवरती हे ॲप आहेत. त्या ॲपवरती तुम्ही जायचं, तुमच्या व्यवसायाची माहिती द्यायची, पूर्ण व्यवसायाची माहिती देऊन तुम्ही तुमचं सगळं वैयक्तिक माहिती देऊन त्याच्यावरती रजिस्टर करायचं. त्याच्यानंतर ते रजिस्ट्रेशन व्हेरीफाय होतं. व्हेरीफाय झाले की ते डायरेक्ट होतं. ऑफिसमध्ये यायची काय आवश्यकता नाही. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरनं प्ले स्टोअरला पण आहे आणि iOSला पण आहे. 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल इनामदारनी येथे दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून जैन उद्योजक मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. त्या मेळाव्यासाठी सांगली, कोल्हापूर, बेळगाव, पुणे येथील प्रमुख उद्योजकही उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा ही समाजातील व्यापारी, उद्योजक, सेवा देणारे लोक म्हणजे डॉक्टर, CA अशा सर्व लोकांसाठी एकत्र करून व्यापार वृद्धीसाठी हे जे ॲप केलेलं आहे, बिझनेस ॲप, त्याचं लॉन्चिंग, तसेच ऑनलाईन मेंबरशिपसाठी सुद्धा दक्षिण भारतचं ॲप केलेलं आहे, त्याचं लॉन्चिंग, आणि दक्षिण भारत जैन सभेची वेबसाईट लॉन्चिंग, असे 3 प्रमुख कार्यक्रम या इथं होत आहे. त्या दिवशी आपण प्रमुख म्हणजे 2000 आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन झालेली आहेत उद्योजकांची. आपलं महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र पहिल्यांदा गृहीत धरून महाराष्ट्र आणि कर्नाटक आपण कार्यक्रम घेतलेला आहे. त्यातून जैन समाजातील उद्योजक तसंच बेरोजगार युवकांना दोघांनाही व्यापार आणि नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, आणि व्यापारात करताना सुद्धा ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा मदत व्हावी, हा सर्व विचार करून हे बिझनेस ॲप डेव्हलप केलेला आहे. त्याचा कार्यक्रम 6 एप्रिल 2025 रोजी आहे. त्या दिवशी सर्वांनी उद्योजकांनी उपस्थित राहावं ही आपल्या सर्वांना विनंती.